तर मंत्रीपद कुठे अडकलंय? साहेब त्याचा विचार निश्चित करतील. बरं, आता पक्षामध्ये नुकतेच 6 खासदार देखील आलेले आहेत होय. इकडून इकडे. हा, इतरांचा पण ओघ चालू आहे. या सगळ्यामध्ये जुन्यांकडे थोडासा दुर्लक्ष होतोय का साहेबांचं, असं वाटतं कधी? शेवटी आता पक्ष वाढवायला लागेल. दुर्लक्ष होतंय असं म्हणता येत नाही. साहेबांचं लक्ष जसं घार आकाशातून उंचीवरून ज्यावेळी जात असते त्यावेळी पिल्लावरतीचं लक्ष असतं, तसं साहेबांचं सगळ्यांच्याकडे लक्ष असतं आणि साहेब सर्वांना न्याय देतातच. पण शेवटी पक्ष हा वाढवावा लागेल. पक्ष वाढवल्याशिवाय आणखीन जास्त मंत्रिपदं मिळतील, आणखीन त्यातून चांगल्या सुधारणा होत जातील, त्याचा फायदा आम्हालाच होणार आहे आणि त्यामुळे हे वाढत जाईल निश्चितपणे. आज हे लोक येतात का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं कारणच असं आहे की हे जे नेतृत्व आमचं आहे हे निश्चितपणे यशस्वी नेतृत्व आहे, त्यामुळे सर्व लोक या ठिकाणी येतात आणि आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. अगदी मला तरी वाटतं कधी कधी इतके पक्षप्रवेश होत असतात की एखादा रेकॉर्डच करतील की काय शिंदे, असं अशी नाही, शंका निश्चितपणे उत्पन्न आमच्याकडे होते. पण माझ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पक्ष प्रवेशाची एवढी मोठी यादी आहे हा. की आता ते सगळ्यांना कशा पद्धतीने न्याय देऊ शकतोय की नाही देऊ शकतोय असा आमच्यापुढे प्रश्न निर्माण होते. कारण त्यांचं एक वलय निर्माण झाले महाराष्ट्रात. शिंदे साहेबांनी जे काही काम करून दाखवलेलं आहे, करत आहेत, त्याचं एक वलय आहे. किंवा ह्या सगळ्या एकंदरीत सरकार चालवण्याचं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, ज्या पद्धतीनं काम करत आहेत त्याचा देखील निश्चितपणे या गोष्टीला फायदा होतोय. माझा पुढचा प्रश्न शक्तीपीठ महामार्गाचा आहे. शक्तीपीठ महामार्गाला नेमकं कोण विरोध करतंय आणि शक्तीपीठ महामार्ग हा कधीपर्यंत पूर्ण होणार आहे? या ठिकाणी